हॅलो. आज भाऊबीजेचा डे आहे आणि सगळे एकत्र आले आहेत आणि आम्ही धर्मवीर 2 लावला होता. बिकॉज सगळे एकत्र आलेत म्हटलं की सगळ्यांनाच बघता येईल म्हणून आम्ही धर्मवीर 2 लावला होता टीव्हीवर आणि सगळेजण बघत बसलो होतो. आणि आत्या आणि भाई पण येणार होते, सो मग आम्ही त्यांची पण वाट बघत होतो. त्यानंतर ते आले. ओमकार आणि प्रथम त्यांना घ्यायला गेले होते. सो मग ते आले आणि त्यानंतर फ्रेश वगैरे होऊन आम्ही जेवायला बसलो. जेवणामध्ये पण छान मेन्यू होता. भाऊबीज स्पेशल मटण होतं, चिकन, वडे, राईस. सो खूप सुंदर मेन्यू होता. सगळे एकत्र आल्यावर असा छान मेन्यू होतो आणि मजा येते. सो त्यानंतर आमची जेवणं वगैरे झाली, थोडा वेळ रेस्ट केला आणि त्यानंतर संध्याकाळी आमची भाऊबीजची तयारी सुरू झाली. आत्या रेडी झाली आणि मग आत्याने तिच्या भावांना ओवाळून घेतलं, म्हणजेच की पप्पा आणि काका दोघांना ओवाळून घेतलं. आणि त्यानंतर सगळ्यांचंच ओवाळायचं होतं. जसं की आई काकाला आणि भाईंना ओवाळते, मधली काकी पप्पांना आणि भाईंना ओवाळते आणि छोटी काकी पप्पांना आणि काकाला ओवाळते. सो म्हटलं तुमचं मोठ्यांचं होऊ देत आणि मग तुमचं झाल्यानंतर मग आम्ही आमचं सेलिब्रेशन करू. मग ह्यांचं होईपर्यंत आम्ही फोटोज वगैरे क्लिक करून घेतले आमचे आणि मग ह्यांचे व्हिडिओज फोटोज वगैरे क्लिक केले. सो आमचं असं असतं की दरवर्षी भाऊबीज वेगवेगळीकडे करायची. सो आमचं खूप वर्षापासूनचं असंच आहे. जसं की 1 वर्ष ठाण्याला, 1 वर्ष महाडला, 1 वर्ष दिव्याघरला, 1 वर्ष श्रीवर्धन, असं ठरलेलं असतं आमचं दरवर्षीचं. सो ह्यावर्षीही आमचं असं ठरलेलं होतं की यावर्षी दिवाळी महाडला करायची होती. बट अचानक काकाची तब्येत बिघडल्यामुळे काकाला इकडे आणावं लागलं ठाण्याला आणि मग त्याची ट्रीटमेंट वगैरे झाली आणि मग त्यानंतर तो बरा झाला. मग आम्ही असं डिसाईड केलं की आता काका इकडेच आहे, मग आता परत आपलं काही तिकडे जाणं होणार नाही. सो मग आपण सगळ्यांना इकडेच बोलवूयात. सो मग पप्पांनी सगळ्यांना इकडेच बोलवून घेतलं. मग सगळेच आले, काकी, आदिती, आत्या, भाई सगळेच आले आणि मग त्यानंतर सगळ्यांनी आम्ही इकडेच भाऊबीज सेलिब्रेट केली. सो दरवर्षी आमचं असं असतं की वेगवेगळीकडे भाऊबीज सेलिब्रेट करून थोडी मजा येईल, सगळे एकत्र येऊ, यासाठी आम्ही ते वेगवेगळीकडे ठेवतो. बट यावर्षी पण होतं तसं. बट ठीक आहे, कोणतीही वेळ कधीही येऊ शकते. सो आपण काही त्याचं सांगू नाही शकत. सो ठीक आहे, यावर्षी इकडे सेलिब्रेट केली, पुढच्या वर्षी महाडला सेलिब्रेट करू नक्कीच. आणि ह्यांचं सगळं झालं ओवाळून. आईने मग ओवाळून वगैरे घेतलं भाईंना आणि काकाला. त्यानंतर मग काकीने भाईंना वगैरे ओवाळलं आणि मग त्यानंतर मग आमची भाऊबीज सुरू झाली. आणि मग मी ओंकारला आणि प्रथमला ओवाळून घेतलं. सो मग ओवाळताना मग मी आधी तिला फोटो काढायला बसवलं होतं आणि काकीला व्हिडिओ काढायला बसवलं होतं. म्हटलं आम्ही दोघी ओवाळू, तोपर्यंत तू आमचे व्हिडिओज काढ आणि फोटोज वगैरे पण क्लिक कर थोडेफार. सो असं तिला मी सांगून ठेवलं होतं. तर ठीक आहे, आधी ती फोटो करत होती आणि काकी व्हिडिओ काढत होती आणि माझं ओवाळून झाल्याच्या नंतर मग आदितीने ओवाळून घेतलं. बट ह्या सगळ्यामध्ये हे 2 भावांमध्ये माझा एक भाऊ मिसिंग आहे. तो दुबईला असल्यामुळे तो येऊ शकत नाही आहे आणि त्याला आम्ही खूप मिस करतो. कारण की कुठलं पण सण असू दे किंवा काही असू दे, जेव्हा जेव्हा आम्ही एकत्र येतो तेव्हा तेव्हा तो आमच्यासोबत असतोच असतो. आणि आत्ता ह्या वर्षी नाही आहे, गेल्या वर्षी माझी पहिली दिवाळी होती, लग्नानंतरची पहिली भाऊबीज होती. सो हे तिन्ही भाऊ माझ्या घरी आले होते भाऊबीजेसाठी. सो मला खूप छान वाटलं होतं की तिघंजणं एकत्र आले माझ्याकडे आणि मस्त आम्ही भाऊबीज सेलिब्रेशन केलं तेव्हा पण. आणि ह्या वर्षी पण छानच झालं. बट त्याला खूप मिस केलं आम्ही, कारण की तो सगळ्यांमध्ये असायचा, सगळीकडे असायचा. कधी नाही असं नाहीच झालं आहे. सो आम्ही ह्या वर्षी त्याला खूपच जास्त मिस केलं, कारण अशी पहिली भाऊबीज असेल की तो नाही आहे. रक्षाबंधनला तर काही एकत्र नसतोच आम्ही, सगळे वेगळीकडे असतात, सुट्टी नसते. सो त्यामुळे काही रक्षाबंधनला एकत्र येणं नाही होत. बट भाऊबीजेला आम्ही नक्कीच एकत्र येतो वेळात वेळ काढून सगळेजणं. सो पण ह्या वर्षी तो नसल्यामुळे आम्ही म्हटलं की ठीक आहे, आता कुठे ना कुठे ॲडजस्ट करावंच लागेल, तो तर येऊ शकत नाही एवढ्या लांबून. सो मग आम्ही म्हटलं की ठीक आहे, तो आल्यानंतर आपण छान सेलिब्रेशन वगैरे करूया.
माझं ओवाळून झालं आणि गंमत अशी झाली की माझ्या व्हिडिओनंतर अदितीचा व्हिडिओ कोणी काढलाच नाही. सो म्हटलं आता तिचे फोटो आपण अपलोड करूयात. सो तिचे फोटो अपलोड केले तिने पण छान ओवाळून वगैरे घेतलं. आणि त्यानंतर मग आम्ही म्हटलं की चला आता जाऊया खाली फटाके वाजवायला. अदितीसाठी वगैरे पण फटाके घेतले होते. सो मग म्हटलं खाली जाऊन फटाके वाजवाय. आणि काकी आमची खूप हौशी आहे ही, तिला फटाके वगैरे वाजवायला खूपच जास्त आवडतात. सो काकी आणि मी फुलबच्चे वगैरे हे केलं आणि पाऊस वगैरे लावले. सो मजा आली ओव्हरऑल खूप. मग आदितीने वगैरे पण खूप मजा केली. तिने फटाके वगैरे पण फोडले तिने आणि प्रथमने. सो खूप म्हणजे फटाके आम्ही ह्या वर्षीच आणले, खूप वर्षांनी आणले असतील. जसं की लहानपणी पप्पा आम्हाला आणून द्यायचे, बट त्यानंतर मग कधी फटाके वाजवायची इच्छा अशी झालीच नाही मोठं झाल्यानंतर. पण म्हटलं यावर्षी चला सगळे एकत्र आहोत, आदिती पण आहे. सो म्हटलं चला सगळ्यांनी मजा करूया. सो आम्ही